नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज असणार आहे कार्यक्रम स्पेशल, कारण की आज आहे अहिल्याबाई होळकर यांची जयंती. आणि त्याच निमित्तानं चिखलीमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये जे पण कोणी अहिल्यानगरमध्ये राहणारे आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एक ग्रुप तयार केलेला आहे, अहिल्यानगर मित्रमंडळ. आणि त्या अंतर्गतच आज एक पहिला उपक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या ग्रुपमध्ये मी पण आहे आणि आमचे भरपूर सहकारी आहेत. सगळ्यांनी मिळून एक ग्रुप तयार करून पहिला एक कार्यक्रम घेऊयात म्हणून ठरवलं होतं आणि तो आजचा कार्यक्रम आहे. तर आज आहे व्याख्यान आणि त्याची तयारी चालू आहे. आणि हे आहे आपल्या घराशेजारीच आहे, ते मोकळं मैदान आहे ना तिथं. त्यामुळं चला बघूयात कशी तयारी चालू आहे तिकडं आणि कसं होतं आहे व्याख्यान. आजचा पहिला उपक्रम कसा पार पडतो आहे ते पाहूयात. आणि तयारी बघू शकताय बघा, टी शर्ट वगैरे प्रिंट केलेले आहेत सगळ्यांसाठी. दाखवतो, हे बघा हा लोगो वगैरे, अहिल्यानगर जिल्हा मित्रपरिवार पिंपरी चिंचवड, एकजुटीतून सामाजिक परिवर्तनाकडे, असं हे आहे. चला जाऊयात आता तिथे, बघूयात काय तयारी चालू आहे, काय कसं काय नियोजन आहे, मला पाहायला मिळणार आहे. चलो. कार्यक्रम कोणाचाही असो, साऊंड साबळेंचेच होय. कार्यक्रम कोणाचाही असो, साऊंड साबळेंचे, 0 dB ऑडिओ. हां, सेवाभावी संपन्न काय साबळे सेवाभावी संस्था. कार्यक्रम तुमचा, साऊंड आमचा, असं त्यांचं साऊंडचं काम चाललं आहे. साऊंड लावतं ते आता शेट. आणि बघा कार्यक्रमाचं नियोजन. ओ शेट थांबा जरा मध्ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. वाणीभूषण रामायणाचार्य बाबा संतोष महाराज कवटळे यांचं व्याख्यान आहे आज आयोजन केलं. आणि बघा सगळे कार्यकर्ते आलेत. आणि बघा नियोजन. आणि एक काम केलं होतं आपल्या मित्रमंडळाने. रवी भाऊंची नवीन नियुक्ती झाली होती महापौरपदी, तेव्हा त्यांना वह्या वगैरे दिल्या होत्या, ते एक काम केलं आहे. आणि आज हे दुसरं उपक्रम म्हणलं तरी हरकत नाही. चला, अध्यक्ष, बाकीच्या गोष्टी, बाकीची माणसं सगळे येतात. ते मागं बघा साबळेंची बिल्डिंग कशी दिसते, इकडे ना साबळेंचं काय काय प्रॉपर्टी दिसते बघ. साबळेंची बिल्डिंग बी दिसते, ज्याच्या बिल्डिंग उभी राहील ती बी दिसते. पिलर, महत्वाचा पिलर. आणि तुम्ही चालताय हे बी दिसतंय. आयले खरं नव्हतं बोलाय पाहिजे त्यांनी, बरं का. जाऊ द्या, बोलू द्या. आपली माती आपली माणसं. चलो गाईज, हळूहळू हे बघा लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात व्याख्यानाची सुरुवात होणार आहे. एकदा का भरपूर लोक आली की व्याख्यान सुरू होईल. चला. तिकडे कार्यक्रम चालू आहे आणि जेवणाची पण सोय. आपण बघूया जेवायला काय काय आहे. या स्वयंपाक बघा. सॅलेड पहिलं दामाने घातलाय. पुऱ्या दामदाम, पहिलं पुऱ्या पापड, अजून तळायचं भाजी. कसली भाजी बघू, थांब ना वड. शाकभाजी आहे, पुरी. याच्यात काय आहे, वाटे पण आहे. त्यानंतर काय आहे, सांबर, शिरा. हे बघा त्यात पायनॅपल टाकले. आणि त्याच्यात काय बघ, भात. असा मेनू आहे सगळा. आणि नगरच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून लोकवर्गणीतून हा कार्यक्रम राबवला आहे. मस्त. चला आता महाराज आले की व्याख्यान चालू होईल, तोपर्यंत थोडी वाट पाहूयात. महाराजांना विनंती करतो, शास्त्रीजींना विनंती करतो आणि तुकाराम महाराज वाघमारेंना पण विनंती करतो, त्यांनी प्रथम प्रतिमा पूजन करून घ्यायचं. ची कार्यकारिणी थोडक्यात सांगतो की माननीय सर्व या मित्रपरिवाराचे सदस्य आहेतच. त्याच्याविषयी जे काही प्रास्ताविक आहे ते संस्थेचे अध्यक्ष माननीय अमोल थोरात हे थोड्या वेळात सांगतील. मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यायचं. नमस्कार, मी या संस्थेचा अध्यक्ष अमोल थोरात. खरं तर यांनी खूप अचानक सांगितलं मला की तुला बोलायचं आहे, थोडी प्रास्ताविका मांडायची आहे. मला तर खरं बोलण्याचा जास्त अनुभव नाही आहे, तरी पण थोड्यामध्ये सांगतो की सर्वांनी मिळून आपण जो उपक्रम राबवतो आहे की आपला अहिल्यानगर मित्र परिवारातर्फे आपण सर्वात पहिला उपक्रम घेतला की महापौरांचा आपण सत्कार घेतला होता. त्यावेळेस त्यांना आपण शैक्षणिक जेवढ्या वया आहेत त्या आपण त्यांना भेट दिल्या होत्या. तर ह्या मित्रपरिवाराचा आपला सगळ्यात महत्त्वाचा संकल्प आहे की शैक्षणिक जेवढे काही वंचित
विद्यार्थी आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामधील, त्यांना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत पोहोच करायची. तर आता पुढच्या महिन्यामध्ये आपण शाळा चालू होत आहेत. तर त्याच्यासाठी आपण दप्तरांचं नियोजन करतो आहे मुलांसाठी, की जे वीटभट्टी कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी म्हणा, किंवा आदिवासी भागातील मुलं असतील त्यांच्यासाठी म्हणा, की ज्यांची फी भरायची कॅपॅसिटी नाही आहे त्यांच्यासाठी आपण फी भरण्याचे सुद्धा प्लॅनिंग चालू आहे आपले. आणि शालेय जे वह्या आहेत, आता पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे पण शिक्षण प्रसारक मंडळ आहेत तर इथल्या सर्व मुलांना शाळेतर्फे सगळ्या वह्या पुस्तकं पुरवले जातात. पण अहिल्यानगरमध्ये ती प्रोसेस नाही आहे. अहिल्यानगर हा ग्रामीण भाग असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं शालेय मदत ही शाळेंना पोहोचवत नाही. तर आपला सर्वात महत्त्वाचा जो संकल्प आहे की अहिल्यानगरमधील जेवढे आपले वंचित भाग आहेत, शैक्षणिक वंचित भाग आहेत, तिथे आपल्या सर्वांना पूर्णपणे शैक्षणिक गोष्टी पुरवायच्या आहेत. तर त्याची सुरुवात पुढच्या महिन्यापासून आपण सर्व करत आहोत. सुरुवात एक छोटी आपण महापौरांच्या सत्कारापासून चालू केली. आपण त्यांना 1000 वह्या आपण त्यांच्या सत्कारासाठी आपण त्यांना भेट दिल्या आहेत. कारण त्यांनी आपल्याला सर्वांना आव्हान केलं होतं की मला पुष्पगुच्छ नको आहेत, तुम्हाला जर मला काही भेट द्यायची असेल तर तुम्ही मला शालेय शिक्षणाच्या ज्या रिलेटेड वस्तू आहेत तुम्ही त्या देऊ शकता. तर आपण सुरुवात म्हणून त्यांना 1000 वह्यांची आपण पहिले भेट दिली आहे. तर पुढची वाटचाल आपली अशी असणार आहे की पुढच्या महिन्यापासून ज्या शाळा चालू होणार आहेत तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीला एक 200 ते 300 शालेय मुलांचे दप्तर असतील ते दप्तर आणि वह्या की हे आपण त्यांना भेट देणार आहोत. आणि दुसरा उद्देश आपला आहे की अहिल्यानगरमधून जेवढेही आपले मित्रपरिवार असतील किंवा आपले रिलेटिव्ज असतील ते आता ह्या भागामध्ये राहता येतं, त्यांच्याही काही अडीअडचणी असतात तर त्याही आपण एकजुटीने सोडवू शकतो. तो आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की भरपूर त्यांना छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, त्या गोष्टी आपण इथं सोडवू शकतो. त्यानिमित्ताने आजचा कार्यक्रमाचा मूळ मुद्दा म्हणजे सर्वांनी एकत्र येणे. कारण भरपूर जणांचं असं आहे की अजून एकमेकांशी ओळख नाही आहे. बऱ्याच जणांची खूप जणांच्या आज एकमेकांशी ओळख होत आहे. ते मेन ह्या कामाचा उद्देश आपला तोच होता की आज आपल्या सगळ्यांना एकमेकांशी ओळख करून घेणे. त्यामुळे हे सगळं मेन उद्देश आहे. तिथून पुढे कवठाळे सर सगळ्यांना मार्गदर्शन करतील. धन्यवाद आणि आल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. आजचा दिवस 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. या जयंतीनिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील सन्माननीय सदस्यांनी हा कार्यक्रम एकजुटीतून सामाजिक परिवर्तनाकडे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल शेठ थोरात, उपाध्यक्ष योगेश शेठ कामटे, सचिव प्रकाश शेठ गुंजाळ व ग्रुपमधील इतर सभासद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम नियोजित केला आहे. एकजुटीचे फायदे: सामर्थ्य वाढते, कोणतीही मोठी समस्या सोडविण्यासाठी सामुदायिक ताकद निर्माण होते, लोकांमध्ये एकजूट निर्माण करणे हा ग्रुपचा उद्देश असतो. विभक्तपणा आणि मतभेद संपवून सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. गरजू मुलांसाठी शैक्षणिक खर्च, वही, दप्तर व इतर साहित्य वाटप करणे ग्रुपच्या सहाय्याने समाज सुरक्षित आणि एकमेकांना मदत करणारा बनतो. जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन ग्रुपला एकजुटीतून सामाजिक परिवर्तनाकडे घेऊन जावे. मदतीला आलेला हात कधीच जातीचा किंवा धर्माचा नसतो, तो माणुसकीचा असतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जे काही महाराज ज्या काही मीटिंग्स वगैरे होतात ना, सर्वांना एकत्रित घेऊन सर्वांच्या विचारांनी सगळ्यांचे जे काही मुद्दे असतील ते विचाराधीन घेऊन आता हे पुढं वाटचाल होत आहे. आणि त्याप्रमाणे जे काही नियोजन होईल, काही नवीन ज्या काय होतील त्या गोष्टी आपण या ठिकाणी पुढं करणार आहोत. तर बनकर मास्टरला मी विनंती करतो त्यांनी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घ्यायचा. अनेक जुने जाणते मान्यवर या ठिकाणी आपला संस्था ज्या ठिकाणी त्यांनी करत असताना सामाजिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग या परिसरामध्ये नोंदवला. आणि हे करत असताना त्यांच्याच मार्गदर्शनावर नवी पिढी या ठिकाणी तयार होते आणि या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देत आहे. विशेष कौतुक करावं असं वाटतं. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकामी विविध शैक्षणिक किट असेल, हुशार मुलांना प्रोत्साहन असेल, आपल्याच बंधुभावांच्या काही वेगवेगळ्या समस्या असतील, याला वाचा फोडण्याचं काम या संघटनेच्या मार्फत केलं जात आहे. त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारी ही आमची अहिल्यानगर मित्र परिवार हा असाच विद्यार्थ्याच्या पाठीमागे सदैव उभा राहील. आपण टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊया. व्याख्यान चालू झाले. मूर्ती गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की
धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता की. अहिल्यानगर मित्र परिवार, रामदास नगर, चिखली, पिंपरी चिंचवड, सर्वांचा एकोपा, एक विचार आणि त्या एक विचाराची साक्ष म्हणजे आजची ही संध्याकाळ. अत्यंत सुंदर वातावरणामध्ये आनंदाला आलेली उर्मी भरती. आनंद सर्वांच्या मनामध्ये एकच आहे की आज सर्व एकजूट झालेत. एकीचं बळ काय असतं आपण अनेक वेळा ऐकलं, अनेक वेळा वाखाणलं, अनेक वेळा पाहिलं. जुन्या काळामध्ये शाळेमध्ये असताना एक गोष्ट होती. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षकानं एक एक काठी दिली आणि सांगितलं ही काठी मोडायची. ज्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे ज्यानं त्यानं काठी मोडण्याचा प्रयत्न केला. वर्गातल्या 100% काठ्या मोडल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी गुरुजींना एक काठी प्रत्येकाला न देता सर्व काठ्या एकत्र बांधल्या आणि त्या बांधलेल्या काठ्यांची पेंडी प्रत्येक विद्यार्थ्याला तोडण्यास सांगितलं. चलो बघा, व्याख्यान चालू झालेलं आहे. थोडं ऐकलं तुम्ही आणि आता आम्ही आले समोरच्या साबळ्यांच्या टेरेसवरती. चला इथून बघूयात कसं दिसतंय. खूप गर्दी दिसते, भरपूर लोक आले तशी. बघा कसं दिसतंय सगळे लोक. कोणी कसं दिसतंय बघा, ड्रोन व्ह्यू कसा दिसतोय, मस्त दिसतोय ना. असा हा कार्यक्रम चालू आहे आणि मला फोन येतोय साबळ्यांचा. बघा फोन, थांब ना. बघा इथं उद्देशचा फोन आहे. काय म्हणतोय आणि तो बघा कुठं बसलाय. खालून उडवणार, इथं कसं उडवणार, इथं चांगलं आहे. चला ड्रोन लावायचा आदेश आलाय. चला ड्रोन घेऊया, मस्तपैकी ड्रोन उडूया. सुधारणा केल्या. अहिल्याबाई कुठं उभ्या राहिल्या नाही. रामेश्वराच्या मंदिरापर्यंत अहिल्याबाई जाऊन पोहोचल्या. 5000 मंदिरं बांधली. तुम्ही एक विचार करा ना, 22 जानेवारीला राम मंदिर झालं, तयार झालं. घराघरावरती गुढ्या उभारल्या गेल्या. प्रत्येकाच्या मनात आनंद होता, आज माझा रामलला पुन्हा मंदिरामध्ये स्थापन होणार. हा आनंद प्रत्येकाच्या उर्मी, अंतःकरणामध्ये उर्मी येत होत्या. आता बारकाईने पहा, 5000 मंदिरं 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या अहिल्याबाईंना जर बांधले असतील तर त्यावेळेला रोज दिवाळी साजरी झाली असेल. रोज दिवाळी साजरी झाली असेल. काय उर्मी असेल, काय ताकद असेल. तुम्ही पहा ना, अहिल्याबाईंनी बांधलेली आज एक बारव पहा, 1 ते 2 कोटी रुपयाचा खर्च करूनही आज तशी बारव तयार होणार नाही. अशा बारवा बांधल्या अहिल्याबाई. अहिल्याबाईंना एकच माहिती होतं, अहिल्याबाईंनी ज्ञानेश्वरीतली एक ओवी वाचली असावी. ये नगरेची रचावी, महावने लावावी, जलाशय निर्मावी नानावी. का बरं? तुम्ही पहा ना, अहिल्याबाईंनी जेवढी मंदिरं बांधली, नगरेची रचावी, माहेश्वर सारखं नगर तयार केलं, इंदोर सारखी नगरी तयार केली, महावने लावावी, महावने लावली. तुम्ही जी जी मंदिरं पाहता अहिल्याबाईंनी बांधलेली, प्रत्येक मंदिराच्या
आभारामध्ये अहिल्याबाईंनी झाडं लावली. अहिल्याबाईंना माहित होतं पुढे लोक तोडणार आहेत, गरज पडणारे झाडांची. फतवा काढला होता अहिल्याबाईंनी. अहिल्याबाईंनी फतवा काढला होता, आपल्या घराच्या बाहेर 12 झाडं लावायची, 12 झाडं लावायची. त्याच्या संगोपनासाठी रक्कम दिली जाईल. जमीन मालकानं, घर मालकानं 12 झाडं सांभाळायची. त्याच्यातल्या 7 झाडांची आलेली फळं कुटुंबासाठी खर्च करायची आणि 5 झाडांची फळं स्वराज्यासाठी द्यायची. झाडं मोठी होईपर्यंत खर्च शासन देईल. अहिल्याबाईंनी तेही केलं. एका कुटुंबाला 12 झाडं लावायची बंदी सक्ती केली. 12 झाडं लावली गेली. महावने निर्माण, जलाशय निर्माण, जलाशय निर्माण केली. अनेक 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 विहिरी, अनेक बारवा, अनेक तलाव अहिल्याबाई होळकरांनी त्या काळामध्ये बांधले. अहिल्याबाई होळकर म्हणजे साध्या नाही. 28 वर्षाची कारकीर्द. 28 वर्षामध्ये माणूस काय करू शकतो? 28 वर्षामध्ये तुम्ही आम्ही काय करू शकतो? एकदा बारकाईने पहा. एक मंदिर बांधणं सोपं नाही. 5000 मंदिर सोपा प्रवास. एक विहीर खांदली तर माणूस म्हणतो विहीर पाहावी खांदून, घर पाहावं बांधून, लग्न पाहावं करून. आपण म्हणतो ना, कसं केलं असेल बरं, कसं केलं असेल? ही रणरागिणी आहे महाराज. एक दिवस आनंदीबाईंनी विचारलं, का हो? आपल्या एका असणाऱ्या दासीला विचारलं, कोण आहे ही अहिल्याबाई? तिच्या नावाचा डंका एवढा इंदोर पासून पुण्यापर्यंत. कोण आहे ही अहिल्याबाई? कोण आहे? दासीनं सांगितलं, मी पाहिलं नाही. पण आनंदीबाईंना जाणून घ्यायची उत्सुकता लागली, कोण आहे अहिल्याबाई? कोण आहे? तिला सांगितलं, काही कर, ही अहिल्याबाई कोण आहे एकदा पहा आणि मला येऊन सांग, ही अहिल्यादेवी कोण आहे? माझ्यापेक्षा स्वरूपानं सुंदर आहे, माझ्यापेक्षा देखणी आहे, माझ्यापेक्षा वेगळी साडी, नेमकं माझ्यापेक्षा वेगळं काय की ज्याची कीर्ती एवढी 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 पसरली. चंद्र सूर्यासारखी सज्जनाचे माप चाले बारे हाती, कीर्ती मुखे त्यांचे नारा, वाऱ्यासारखी बातमी पसरत झाली. कोण आहे अहिल्याबाई? कोण आहे? एकदा का दासीला सांगितलं, नाविलाजानं दासीने जायचं ठरवलं. दासी पुन्हा माघारी आली अहिल्याबाई होळकरांना पाहून. आणि त्यावेळेला आनंदीबाई विचारतात, का गं कशी येते? माझ्यापेक्षा देखणी आहे, गोरी गोमटी आहे. नेमकी आहे कसे? तिनं सांगितलं, गोरी गोमटी नाही, काळी सावळी. मग रेशमी वस्त्र धारण करते का? सोन्या चांदीचे हिऱ्या मानकाचे अलंकार धारण करते का? तिनं सांगितलं, काहीच नाही, हिऱ्या मानकाचे अलंकार घालत नाही, रेशमी वस्त्र नाही, एकदम साधी साडी, सुती साडी अंगावर. मग हिरे माणिक मोती, अंगावरती जड जवाहीर, दागिने आहेत का? तिनं सांगितलं, तसलं काहीच नाही. हातामध्ये एक महादेवाची पिंड आहे, हातामध्ये महादेवाची पिंड आहे, अंगावरती साधी साडी आहे, अशी माझी अहिल्याबाई. राव थोरात हे जेवणाची तयारी चालू झाली बघा, संपत आलंय. अध्यक्ष आहे. त्याचबरोबर ज्यांनी तुम्हाला आम्हाला एक मस्त वाटलं जरा आल्यानंतर, प्रकाश दादा हे टी शर्ट पाहिल्यानंतर समाधान वाटलं. आमचे तुकाराम महाराज म्हणले, काय म्हणते महाराज माहिती काय? अध्यक्ष आम्हाला नाही टी शर्ट मिळाला, म्हणजे आमच्या तुकाराम महाराजांना देखील टी शर्ट घालावा वाटला. असा सुंदर कार्यक्रम तुम्ही केला. अजून काय असावं बरं? आमच्या प्रकाश दादानं सचिव आहेत ते, त्यांनी टी शर्ट दिले. त्याचबरोबर योगेशराव कांफे उपाध्यक्ष, खजिनदार महेश नाना कोळकी, संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातला माझा मित्रपरिवार या ठिकाणी सगळं उपस्थित आहे. आता जवळजवळ मी 90% लोकांची, कारण पुढं होणारं कोणीतरी पाहिजे. मागून भरपूर असतात आणि सुरुवातीला मी सकाळीच बोललो, सुरुवातीला जरा त्रास होईल, पण नंतर लोक येत राहतात. तुमचं काम पाहून लोक येत असतात पाठीमागं. संतोष महाराज कवठाळे यांनी आपल्याला सर्व
आपल्या जिल्ह्याची हिस्ट्री समारंभ. आणि पुन्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्याचं नाव काय होतं, तर खरं तर याच्यासाठीच केला होता अट्टहास, म्हणजे हे नाव बदललं आणि त्याच्यानंतर आपलं मंडळ स्थापन झालं. चला जेवणाची तयारी बघा, सगळे कार्यकर्ते. वा वा, आणू जमतंय जमतंय. बघा तिकडं वाढायचं सोडून हे बघा आकर आकर मुग गिळून गप बसलाय. दमलेले कार्यकर्ते बघा. ए सर रे, ग्रुप फोटोसाठी स्टेजवर या, सर्वांनी या. ओके. गणेश जाधव प्रसिद्ध फोटोग्राफर व रील मास्टर गणेश जाधव यांचा सत्कार नितीन बनकर हे करत आहे. असंच पुढील कार्यक्रमासाठी गणेश जाधव यांचं सहकार्य लाभावं आम्हाला. साबळे यांनी बी फोटोग्राफीमध्ये चांगलं काम केलेलं आहे आज मंडळासाठी. फोटोग्राफी त्यांचा सत्कार ॲडव्होकेट योगेश लोखंडे हे करतील. त्यांनी कृपया करून स्टेजवर यावे. अभिनंदन. इकडे वगैरे हे बघा, व्हिडिओसाठी काम करणारे कार्यकर्ते. बळ ठेवायची जागा आहेत, कॅमेरा चालू सर वाट बघत होता. ए नीट ठेवणार, चालू करून दाखव एकदा. नाही पळतात पोरं पळतात. विनंती आहे की आहे पाणी आहे पाणी आहे. जाऊ नये. अहिल्यानगर मित्रमंडळ परिवारातर्फे सर्वांना नम्रतेची विनंती आहे की कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. हे बघा जेवायला कोण 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 आहे. अभिषेक तुम्हाला नाही. तू वाढ तू. आहे सगळी माणसं आहेत. नाही नाही मी नको, मला नको जेवतो की जीव ए हा ना. नाही तू वाढ हा. लय काम करतो प्रतीक. ते रील सारखं कर ना, शिऱ्यावर टाक. याच्या टाक ना, टाक शिऱ्यावर टाक बरं. व्हिडिओसाठी टाक. व्हिडिओसाठी पंगत बसली. हो चांगले का. दिसला चेहरा दिसला. आता चेहरा दाखवतच नाही माणूस, कधीच व्हिडिओ दाखवत नाही चेहरा, कधीच नाही. आल्या बघा. आज फायनली जेवण वगैरे झालंय सगळं आणि आता आवरावरी चालू आहे ॲज युजल. कार्यक्रम झाल्यानंतर बघा 0 DB वाल्यांची आवरावरी असते. ते बघा वायरी गोंधळतात. येऊ काय कशातच नाही, रिकामा आहे, मोबाईल चाळीतो नुसताच. आणि तिकडं अजून एक बघा मित्र 0 DBचे मालक स्वतः राबतात, ते सगळे कष्ट करतात. आणि मंडळाची सगळी माणसं बघा इकडं कामं कालू सगळे एकमेकांना सहकार्य करतात. हे आणि हे असा हा ग्रुप आणि असं आज झालेला पहिला कार्यक्रम मस्त पार पडला. तर कसा वाटला कार्यक्रम उपक्रम हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.